श्रीकांत, पूजेची सगळी तयारी झालेली आहे. गुरुजींनी सांगितलेलं सगळं सामान घेतलेलं आहे. तू आणि मोहनने मिळून सिक्युरिटीचं सॉर्ट केलं ना? हो. हा, ही पूजा एकदा व्यवस्थित पार पडली ना की झालं. तोपर्यंत मला असं वाटतं की आपण आदित्यला आपल्यासोबतच ठेवायला पाहिजे. म्हणजे तिकडे जाताना सुद्धा आपण त्याला आपल्याच गाडीतनं घेऊन जाऊया. आईला काय चाललंय तुझं? जरा शांत हो ना. किती अस्वस्थ आहेस तू? श्रीकांत, आदित्यचा विषय निघाला की तुला माहितीये मला काहीही सुचत नाही. आणि मी ना एक नोटीस केलंय, कालपासून आदित्य जरा शांत शांत आहे. म्हणजे असं वाटतंय की त्याच्या मनात काहीतरी चाललंय, त्याने साठवून ठेवलंय आणि ते त्याला बोलायचंय, सांगायचंय, पण त्याला सांगता येत नाहीये. म्हणजे शक्यतो आदित्य असं कधी करत नाही. तो काही माझ्याशी अजून बोललेला नाहीये. तुला काही बोलला का? आईला असं काही नाहीये. गुरुजींनी तुला पूजेबद्दल सांगितलंय म्हणून तुला काळजी वाटते एवढंच. कदाचित. तुला असं वाटतंय का की आदित्य आणि प्रीतम तुझ्यापासून दूर जातील? मला सांग, हे शक्य तरी आहे का? आणि मला माहितीये त्या दोघांचा किती जीव आहे तुझ्यावर. आणि मला हे पण माहितीये की तू आपल्या मुलांना काहीही होऊ देणार नाहीस. हो ना? मग काळजी कशाला करतेस? शांत हो जरा, सगळं व्यवस्थित होईल. आदित्य, तू आमच्यासोबत आमच्या गाडीने येशील. आई, दादाला मी घेऊन जातो ना माझ्यासोबत. मी एकदा म्हणाले ना की आदित्य आमच्यासोबत आमच्या गाडीतनं येईल, मग तो आमच्याच गाडीतनं येईल. कळलं? ओके ओके ओके. प्रीतम, आईने सांगितलेलं कळत नाही का? ओके. आई, इट्स ओके. प्लीज तू चिडू नकोस. अरे मी चिडत नाहीये, पण जोपर्यंत हा महायज्ञ होत नाही ना तोपर्यंत तू माझ्या नजरेआड सुद्धा व्हायचं नाहीयेस. हो आई. श्रीकांत, ते सिक्युरिटी वाले ते या रे आत या. तुम्ही डोळ्यात तेल घालून आदित्यची सिक्युरिटी बघायची आहे. तुम्ही कायम आदित्य सोबत असणं अपेक्षित आहे आणि त्याची रक्षा करणं अपेक्षित आहे. कळलं? येस मॅडम. या. चला. खेळ कसा चाललाय ना तेच कळत नाही. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला पाहिजे. पण त्यांना कसं समजवू ना तेच कळत नाही. देवा, हे समज माझ्यासाठी नाही, फक्त आदित्य सरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मला लग्नाची घाई करायला पाहिजे. आता तूच माझी मदत कर. पारू, हा बा, काय झालं? काही नाही. जरा ये ना, बोलायचंय. ये 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 ग ये. पण बाप, ये. तुझा हात पुढं कर ना. वा, मंगळसूत्र मी काढून घेतलं होतं ना तुझ्या गळ्यातलं. आता मीच तुला परत देतोय. पारू, काही कर, आज हे मंगळसूत्र आहे ना आदित्य बाबांच्या हातनं गळ्यात बांधून घे.
आज आदित्य बाबांबरोबर लग्न कर. माझ्या आदित्य बाबांचा जीव वाचव. बा, तू नको काळजी करूस. आदित्य सरांना मी काय बी होऊ देणार नाही. काळजी घे. मी गाडीपाशी थांबतो. आज काहीही करून हे काम पूर्ण झालं पाहिजे. आज आदित्याचा शेवटचा दिवस असला पाहिजे. तुमच्या वाटेतले सगळे अडथळे सॉल्व्ह केलेले आहेत. आज जसा तो आदित्य हातात येईल तसं त्याचं काम तमाम करून टाकायचं. काळजी करू नका मॅडम, आज आदित्य वाचणार नाही. अहिल्याने आम्हाला त्याच्यावरती नजर ठेवायला सांगितली आहे. तिला कुठं माहिती आहे आम्ही आदित्यला वाचवायला नाही तर मला इथे आलोत. तुम्ही ना जरा आजूबाजूला कोणी आहे का याचं भान ठेवून बोला आणि हळू आवाजात बोलत जा. कोणाशी बोलतोयस तू? पुढला रस्ता क्लिअर आहे काही पाहण्यासाठी फोन करता. आपली एक टीम पुढे ट्रॉफिक क्लिअर करण्यासाठी गेलेली आहे. ठीक आहे. बिचारी अहिल्या, ही दिशा तुला आज पुन्हा एकदा मूर्ख बनवणार. बिचारी अहिल्या, तिला तर हे पण नाही माहित की ज्यांना तिने आदित्याचा जीव वाचवण्यासाठी आणलंय तीच माणसं त्याचा जीव घेणार आहेत. अगं हो 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 आई आई, अरे मी शाळेत चाललोय असं वाटतंय. आई का काळजी करतेस? आदित्य, तुला नाही कळणार आईचं काहीच. आणि तसंही आईसाठी तिची मुलं कायम लहानच असतात. आई प्लीज नको काळजी करू. मी तुला एवढं टेन्शन घेताना पहिल्यांदा बघतोय. तुला काय वाटतं मला काही होईल का? नाही, मी तुला काही नाही होऊ देणार. एक्झॅक्टली.
तसंच आहे. सासू तुझ्या नवऱ्याला सोडतच नाहीये. लग्नानंतर पण असंच बांधून ठेवायला चालेल ना तुला? प्रीतम, काय चाललंय तुमचं? उगाच का चिडवताय बिचारीला? पारू, तू काय ऐकू नका त्यांचं. प्रीतम सर, शेवटी देवी आई बी माझ्याच आणि आदित्य सर बी माझेच. लई प्रेमळ आहेत माझ्या देवी आई. स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या मुलांना जास्त जपतात. तरीच म्हटलं सासूची बाजू कशी नाही घेतली अजून. तू पण सेम आईसारखीच आहेस. म्हणजे आता मी बी आदित्य सरांना असंच बांधून ठेवणार का? पारू, चल. नमस्कार. आजचा महायज्ञ होणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एकदा पूजेला सुरुवात केली की मध्ये थांबता येणार नाही. एक आई वडील ह्या नात्यानं आदित्यसाठी तुम्हाला पूजेला बसावं लागणार आहे. हो गुरुजी, मी आणि श्रीकांत तयार आहोत पूजेला बसायला. संध्याकाळच्या आत हा यज्ञ पूर्ण करावा लागेल. मी सगळी तयारी केलेली आहे. आता तुम्ही आतमध्ये जा आणि देवीचं दर्शन घ्या. आणि तुम्ही देवीचं दर्शन घेतलं की आपण यज्ञाला सुरुवात करू. ठीक आहे. ठीक आहे, या. मी जरा आत्यापाशी जातो. तुम्ही सगळ्यांनी चारी बाजूनी मंदिराच्या लक्ष ठेवा. चल. पण कसलं मस्त वाजवत होत्या ते तिथे. झेंडा फडकवत नाही इतकी मजा आली म्हणून सांग. महाराज काय केलं, माझं नोकरीचं काम होत नाही हो. हे काय सुरू आहे? पुढच्या अमावस्येपर्यंत नक्की होऊन जाईल. होय का? महाराज के महाराज के अगं ते भविष्य सांगतायत. भविष्य? महाराज, तुम्ही सांगितलं भविष्य खरं ठरतो. अहो, माझ्या मुलीचं लग्न तुम्ही सांगितलेलं तारखेलाच झालंय. अहो नको, माझं ज्ञान हे फक्त लोकांच्या सेवेसाठी आहे. मला पैसे नकोत. मला ना असं वाटतंय, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तो आपण करू शकतो. वर्कआउट. नवीन प्लॅन, नवीन बिझनेस. नवीन बिझनेस. काय काय? आपण ना भविष्य सांगायचा बिझनेस स्टार्ट केला. तू भविष्य सांगण्यात. ऐक ना, अरे झिरो इन्व्हेस्टमेंट, काहीच भांडवल नाही, फक्त बोलायचं, भविष्य सांगायचं, पैसे कमवायचे, करोडपती व्हायचं. कशी आयडिया? म्हणजे तू आता दामिनी माता होणार. म्हणजे आम्ही म्हणायचं दामिनी माता की. महाराज के महाराज के. औक्षवंत हो, आज सूर्यास्ताच्या आत तुझं आणि आदित्यचं लग्न होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुझ्या गळ्यात त्याचं रक्षा कवच पडत नाही, तोपर्यंत आदित्यचा जीव सुरक्षित नाही. पण गुरुजी, देवी आईंच्या परवानगीशिवाय आदित्य सर हे लग्नासाठी तयार होणार नाही. आणि देवी आईंच्या त्यांच्या सुनेबद्दल लई अपेक्षा आहेत, त्यामुळे त्या बी तयार होणार नाहीत. पण गुरुजी, यावर एक उपाय आहे. बोल. आपण देवी आईंना समज खरं खरं सांगितलं तर, म्हणजे आदित्य सरांच्या जीवासाठी हे लग्न किती गरजेचं आहे हे जर का देवी आईंना समजलं ना, तर मला असं वाटते देवी आई कदाचित तयार होतील. कदाचित म्हणजे शंकेला वाव आहे. अहिल्यादेवींना जर सत्य कळालं ना, तर लग्न होण्याची शक्यताच कमी आहे. या सगळ्यात आपल्याकडे वेळ नाहीये हे तू विसरू नकोस ग.
जर मुहूर्त टळून गेला तर काय करू शकणार आहोत आपण? आदित्यच्या जीवापेक्षा अहिल्यादेवींची परवानगी जास्त महत्वाची आहे का? गुरुजी, हे बघा, आदित्य सर या लग्नासाठी तयार होणार नाहीत. आणि देवी आईंच्या विरोधात जाऊन त्यांच्यापासनं लपवून आदित्य सर काय बी करणार नाहीत. मग माझा नाईलाज आहे. सगळ्या जगानं जरी विरोध केला असताना तरी मी या लग्नाच्या बाजूने उभा राहिलो असतो, कारण हा आदित्यच्या जीवाचा प्रश्न आहे. पण हे लग्न आदित्यच्या संमतीनं होणं पण तितकंच गरजेचं आहे. अगं, लग्न हा शिवशक्तीचा संगम आहे. नुसत्या शक्तीच्या असण्यानं काहीही होत नाही, त्याला शिवाची साथ लागतेच लागते. अगं, या लग्नासाठी आदित्य स्वखुशीनं तयार होणं महत्वाचं आहे. मागच्या वेळेला सुद्धा तसंच झालं ना. त्यांनी तुला तयार केलं आणि तू तयार झालीस. तुमच्या दोघांच्या परस्पर संमतीनं हे लग्न झालं होतं ना. पारू, प्लीज. हे बघ, जर आदित्यच्या संमतीशिवाय हे लग्न होणार नसेल तर मग त्याच्या जीविताची रक्षा करणं आपल्या हातात नसेल. काळजी घे. भारू, गुरुजी कशाबद्दल बोलत होते आता? कोणाच्या जीवाला धोका आहे? भारू, मी काय विचारतोय? मी आलेच. वगदाच्या नावाने